बंडखोरीचा मुद्दा निघालाच आहे. तर बंडखोरी हे सर्वच पक्षांसमोरचं मोठं आव्हान आहे आणि खास करून आघाडी आणि महायुतीचा विचार करता सारंगजी, तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडला होता की आधी 4च पक्ष होते, आता झाले 6 पक्ष. त्यामुळे पक्षातली संधी मर्यादित होणं हे प्रमुख कारण आहे का, की आणखी कोणती कारणं असावीत? संतोषजी, तुम्ही सांगा आधी, आणि मग हाच प्रश्न घेऊन आपण सारंगजींकडे जाऊयात. तो तर मुद्दा आहे की संधी मर्यादित झालेल्या आहेत, हा एक मुद्दा असू शकतो. पण लॉजिकली जर त्याच्याकडे बघायला गेलं तुम्ही, तर पूर्वी 4 पक्ष होते, आता 6 पक्ष आहेत. तर पक्ष वाढले त्यामुळे संधी जास्त आहे, असाही त्याचा एक लॉजिकल आपण हे मांडू शकतो. बरोबर. पण हे मांडताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे पक्ष फुटलेले आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचे जे आमदार किंवा नेते किंवा कार्यकर्ते विभागले गेलेले आहेत, त्यांची विचारसरणी तीच आहे, ती काही बदललेली नाही आहे. आणि त्यामुळे ते त्या मानसिकतेत अजून आहेत की पूर्वी मी या पक्षाचा नेता होतो, मी कार्यकर्ता होतो, आज मी तरी दुसऱ्या पक्षात गेलो असलो तरी मी नेता आहे आणि त्यामुळे मला संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा कमी झालेली नाही, उलट महत्त्वाकांक्षा वाढली की त्या पक्षात गेलो, माझं एक वेगळं महत्त्व आहे, माझं एक वेगळं अस्तित्व आहे. त्यामुळे तिथे मी गेलोच कशामुळे, तर माझ्या महत्त्वाकांक्षाला तिथे खतपाणी मिळेल, मला तिकीट मिळेल, यासाठी मी तिथे गेलो. आणि जर ती मिळत नसेल तर मग माझ्यासाठी पुढचे सगळे मार्ग खुंटलेले आहेत. अशा वेळेस मी बंडखोरी करणार आणि मी माझं अस्तित्व दाखवून देणार. या मानसिकतेतून ही बंडखोरी प्रत्येक पक्षात आपल्याला वाढलेली दिसते. आता या बंडखोरांचं जे आव्हान आहे, ते आव्हान फार मोठं आहे का, तर निश्चितच दिसायला आपल्याला फार मोठं आव्हान वाटतंय ते. पण हे आव्हान केवळ याच निवडणुकीत होतं का, तर नाही. ज्या ज्या वेळेस निवडणुका झालेल्या आहेत त्या वेळेस बंडखोरीचं आव्हान आहे, त्याचा फटकाही बसलेला आहे. निवडणूक म्हटल्यावर बंडखोरी ही एका नाण्याची दुसरी बाजू, हे तर ठरलेलं आहे, अपरिहार्य. अपरिहार्य आहे. आणि असं ज्या वेळेस आपण बघतो त्यावेळेस त्या नेत्यांनी, त्या पक्षातल्या मुख्य नेत्यांनी याची अगोदरच तयारी करून ठेवलेली असते का, तर ती तयारी करून ठेवलेली असते. त्यांना याची कल्पना असते की या मतदारसंघात बंडखोरी होऊ शकते आणि त्याची तयारी केलेली असते, त्याला पर्याय शोधलेला असतो आणि पर्याय हा अनेक ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला दिसतो. आता वांद्रे पूर्वचं उदाहरण देतो तुम्हाला. वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी राष्ट्रवादीकडून उभे राहिलेत, त्यानंतर वरुण सरदेसाई उबाटा सेनेकडून उभे राहिलेत. आता तिथे जिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि ती महायुतीमध्ये, तर तिथे तृप्ती सावंत यांना मनसेमध्ये जाऊ दिलं आणि मनसेमधून उमेदवारी दिली. म्हणजे तिथे बंडखोरी होऊ नये अशी एक वेगळी शक्कल तिथून लढवली गेली. आणि असं तुम्ही उदाहरण अनेक ठिकाणी तुम्ही बघाल की दुसऱ्या पक्षात जा, तिथून लढव, आपण बाबा बंडखोरी टाळता येईल आणि जर विजयी झालात तर मग ठीक आहे, आमच्यामध्येच आहात तुम्ही. तर असं चित्र तुम्हाला जवळजवळ सगळ्याच मतदारसंघात दिसतं आणि त्याद्वारे ही बंडखोरी टॅकल करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सारंगजी, तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही कारणं वाटतात? मला एक कारण मांडावंसं वाटतं, ते म्हणजे याच्यातलं सामान्य किंवा पक्षातल्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचं घराणेशाहीमुळे जे नुकसान होतं त्याचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये पण संबंध आहे. म्हणजे उदाहरणार्थ, अमक्या नेत्याची मुलगी, तिला उमेदवारी मिळणार, अमक्या नेत्याचा मुलगा, भाऊ, पुतणे, जावाई, सुना, असं जर आपण आज महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर सगळ्या पक्षांमध्ये हे आपापल्या नातेवाईकांची वर्णी लावलेली आपल्याला दिसेल. कोणाचे नातेवाईक खासदार आहेत, कोणाचे मंत्री आहेत, पण त्यांनी आपापल्या नातेवाईकांची वर्णी, आणि ती सुद्धा एका पक्षात नाही, वेगवेगळ्या पक्षांमध्ये लावली. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष मतदारसंघामध्ये काम करणारे जे प्रमुख कार्यकर्ते असतात ते अनेकदा नाराज होतात आणि मग ते काय करतात, वेगळा काहीतरी मार्ग काढतात. कधी ते अपक्ष म्हणून लढतात किंवा कधी छोट्या पक्षांमध्ये जातात किंवा वंचितसारखी आघाडी असेल तिथे ते जाऊन पाहतात. हा मला एक मुद्दा मांडायचा होता. दुसरं मला एक आठवण सांगावीशी वाटते की आत्ताची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचं मला 1995 साली जी निवडणूक झाली होती
त्याच्याशी काही प्रमाणामध्ये साधर्म्य वाटतं. आपल्याला आठवत असेल की 95 साली शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला युती म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होती. ती दुसरी निवडणूक होती, त्यांनी युती म्हणून लढवली 90च्या नंतर 95ची. त्यावेळेला ते जिंकले आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, ही पुढची गोष्ट. पण त्यावेळेला या चारही म्हणजे पक्षांमधला जो एक संघर्ष होता, त्यामधून परिस्थिती अशी झाली होती की त्या विधानसभेचे जर आपण आकडेवारी काढली तर 35पेक्षा जास्त अपक्ष आमदार निवडून आले होते तेव्हा. आणि ते येण्याचं कारण असंच होतं की ज्यांना मुख्य पक्षांमध्ये जागा मिळाली नाही पण ज्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा होत्या, ज्यांची शक्ती होती, असे लोक तेव्हा निवडून आले होते. म्हणजे आता हर्षवर्धन पाटील जे आहेत इंदापूरचे, ते तेव्हा अपक्ष म्हणून निवडून आले होते. आणि हा सगळा अपक्षांचा जो गट होता, हा सगळ्याचा सगळा गट हा युतीच्या पारड्यामध्ये त्यावेळेला गेला होता आणि मनोहर जोशी सरकारला त्यांनी या पाठिंबा अपक्षांनी दिला होता आणि त्यातले काही मंत्री झाले होते. मला असं एक शक्यता वाटतं की आत्ताचा जो सगळा हा गोंधळ चालला आहे तो बघता यावेळच्या निकालांमध्ये सुद्धा अपक्ष आमदारांचं प्रमाण हे नेहमीपेक्षा जास्त असेल का, आणि कदाचित अपक्षांच्या त्या गटाकडे या पुढच्या सरकारची काही किल्ली असेल का, किंवा सरकार स्थापन होण्यामध्ये सुद्धा या अपक्षांना काही एक महत्त्वाची भूमिका मिळेल का, अशी एक शक्यता वाटते आज. आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया.